मनसेचं आज नाशिकमध्ये आंदोलन होत आहे। नाशिकच्या रामकुंड परिसरात मनसेकडून हे आंदोलन करण्यात येते। रामकुंडात उतरून मनसैनिक अनोखं आंदोलन करत आहेत। मनसैनिक आक्रमक पाहायला मिळतात, घोषणाबाजी करतात। गोदावरी नदी प्रदूषण मुक्त करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन होत आहे। रामकुंड परिसरात मनसेचं हे अनोखं आंदोलन मनसेचं आज नाशिकमध्ये हे आंदोलन करण्यात येते। घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात येते। नाशिकच्या रामकुंड परिसरात मनसेकडून हे आंदोलन सुरू आहे। रामकुंडात उतरून मनसैनिक अनोखं आंदोलन करत आहेत। गोदावरी नदी प्रदूषण मुक्त करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं जात आहे। गोदावरी नदी ही प्रदूषित झालेली आहे आणि नदी आता प्रदूषण मुक्त करण्याच्या मागणीसाठी मनसैनिक या ठिकाणी आक्रमक पाहायला मिळतात। नाशिकमध्ये हे मनसेचं आंदोलन सुरू आहे। अनोखं आंदोलन या ठिकाणी आपण पाहतोय। रामकुंडात उतरून मनसैनिक आक्रमक पाहायला मिळतात, आंदोलन करतायत। आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्या सोबत जोडलेले आहेत। महेश, आपण पाहतोय मनसेचं अनोखं आंदोलन, गोदावरी नदी प्रदूषण मुक्त करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं जात आहे। अगदी खरं आहे नीलम, गेल्या काही दिवसांपासून जर बघितलं असेल तर गोदावरी नदी प्रदूषणाबाबतचा मुद्दा जो आहे तो ऐरणीवर आलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील गोदावरी प्रदूषणासंदर्भात नाराजी व्यक्त केलेली होती। काल देखील जर पाहिलं तर रामकुंडामध्ये पानवेली वाहून आलेल्या होत्या। नदींचं पावित्र्य जपलं जावं आणि गोदावरी नदी ही प्रदूषण मुक्त व्हावी यासाठी खरं तर मनसैनिक आता पाण्यात उतरून अनोख्या पद्धतीने आंदोलन करताय। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं तर लाखो करोडो भाविक जे आहे ते नाशिकमध्ये दाखल होणार आहे आणि या भाविकांना खरं तर अशा पद्धतीने सांडपाणी मिश्रित पाण्यामध्ये आंघोळ करावी लागेल आणि याच सगळ्या मुद्द्यांवर खरं तर आता सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तरी गोदावरी नदी जी आहे ती प्रदूषण मुक्त करावी अशी जी इच्छा आहे ती समस्या नाशिककरांची आहे आणि सर्वच राजकीय पक्षांनी आता यासाठी पुढाकार घेतलेला आहे। आज जर आपण बघितलं तर मनसैनिक जे आहे ते पाण्यात उतरून थेट आंदोलन करताय, प्रशासनाला जाब विचारताय, गोदावरी नदी प्रदूषण मुक्त व्हावी यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे आणि एकूणच जर बघितलं तर गोदावरी नदी स्वच्छ व्हावी यासाठी प्रशासनाने उपाययोजना करावी अशा पद्धतीची जी मागणी आहे ती त्यांच्या वतीने या ठिकाणी केली जात आहे। जी नक्कीच, आपण पाहतोय या ठिकाणी मनसैनिक आक्रमक झालेले आहेत। मुख्यमंत्र्यांनी नदी या ठिकाणी स्वच्छ करण्यासाठी आदेश दिलेले होते। आगामी आता आपण पाहतोय कुंभमेळा या ठिकाणी होणार आहे। आता आपण पाहतोय मनसैनिक आक्रमक झालेत। रामकुंडामध्ये या ठिकाणी उतरून हे अनोखं आंदोलन केलं जात आहे। गोदावरी नदी प्रदूषण मुक्त करण्याच्या मागणीसाठी मनसैनिक आक्रमक पाहायला मिळतात, आंदोलन करताना पाहायला मिळतात। रामकुंडात उतरून मनसैनिक अनोखे आंदोलन करतायत। नाशिकच्या रामकुंड परिसरात मनसेचं हे आंदोलन सुरू आहे। गेल्या काही दिवसांपासून गोदावरी नदी प्रदूषणाबाबत चर्चा सुरू होती, आक्रमक प्रतिक्रिया समोर येत होत्या। आता या ठिकाणी मनसैनिक आक्रमक पाहायला मिळतात, आंदोलन करतायत। गोदावरी नदी प्रदूषण मुक्त करण्याच्या मागणीसाठी हे आता आंदोलन होत आहे। रामकुंडात उतरून मनसैनिक अनोखं आंदोलन करतायत, घोषणाबाजी करतायत। नदी ही प्रदूषण मुक्त झाली। हा नाशिकची फ्रेम मिळाली ना, हा वॉक पाठवू का लाईव्ह फ्रेम बंद करू। मनसैनिक या ठिकाणी आपण पाहतोय आक्रमक झालेले आहेत, घोषणाबाजी करतायत। गोदावरी नदी ही प्रदूषण मुक्त झालीच पाहिजे अशा प्रकारच्या घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात येत आहेत। सरकारला जाग येण्यासाठी या ठिकाणी आता मनसेकडून अनोखं आंदोलन करण्यात येत आहे। रामकुंडात उतरून मनसैनिक आंदोलन करतायत। नाशिकच्या रामकुंड परिसरात मनसेचे हे आंदोलन आपण पाहतोय। नाशिकमध्ये मनसैनिक आक्रमक झालेले आहेत। गेल्या काही दिवसांपासून गोदावरी नदी ही प्रदूषित झालेली आहे आणि या प्रदूषणाबाबत आता
अनेक चर्चा, अनेक प्रतिक्रिया समोर येत होत्या आणि आता या ठिकाणी मनसे आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। नदी प्रदूषण मुक्त करण्याच्या मागणीसाठी आता हे आंदोलन सुरू आहे। गोदावरी पात्रात या ठिकाणी मनसेचं हे आंदोलन, रामकुंडात उतरून मनसैनिक अनोखं असं हे आंदोलन करत आहेत, घोषणाबाजी करताय। सरकारला जाग येण्यासाठी हे आंदोलन आता करण्यात येत आहे। गोदावरी नदी ही प्रदूषित झालेली आहे आणि ही नदी आता प्रदूषण मुक्त करण्यासाठी आता मनसैनिक आंदोलन करतायत। आज आंदोलन केलं जातंय पाण्यामध्ये उतरून। खरं तर अशा अनोख्या पद्धतीने त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे। गोदावरी नदीमध्ये खरं तर सांडपाणी मिश्रित होत असतं, त्याचप्रमाणे पानवेलींचा जो विळखा आहे तो या ठिकाणी वेढला गेलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करताय। आपल्यासोबत मनसेचे प्रदेश सरचिटणीस आहे अण्णा, काय नेमकं आंदोलन आहे? मनसेच्या या सगळ्या भूमिकेचं काय नेमकं कारण होतं? पवित्र गोदावरी माता ही प्रदूषण मुक्त व्हावी, हे पाणी पिण्याजोगं व्हावं, हे कायमस्वरूपी व्हावं। परंतु 1992 पासून मी महापालिकेचे मी बघतो जे एसटीपी प्लांट आहेत ते एसटीपी प्लांट कार्यान्वित अजिबात नाही आहे आणि कार्यान्वित नसल्यामुळं स्वच्छ पाणी ते बाहेर येत नाही। जर ते कार्यान्वित झाले असते तर स्वच्छ पाणी निश्चितपणे बाहेर आलं असतं, परंतु ते होत नाही। जवळजवळ 80 ते 90 गटारी या पवित्र गोदावरीमध्ये सोडलेल्या आहेत। अधिकारी लक्ष देत नाही, अधिकारी फक्त भ्रष्टाचार करतात, संगनमताने एसटीपी प्लॅनचे पैसे खातात, स्वच्छतेचे पैसे खातात। मला वाटतं गुजरातमध्ये जर आपण गेलो तर साबरमती नदी जशी आहे तशी जर बनवली महाराष्ट्र आज भारतीय जनता पार्टीचं सरकार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।